आज अमूल सम आपल्या राज्यात दूध घेतो म्हणून दूध संकलन चालू आहे मित्र. मी सारखं त्यांना बैठक घ्यायचो त्यांच्या एमडींच्या, विनंती करायचं राहायचो, अरे दूध कमी होऊ देऊ नका, दूध कोटा कमी करू नका, अधिकाधिक दूध वाढवा. कारण आता पनीर हे दुधापासून होत नाही. आता काही काळापूर्वी भारत सरकारनं व्हेजिटेबल ऑइलपासून पनीरची परवानगी दिली. त्यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये पनीर मिळतं ना सगळं, ते दुधाचं नाही आहे, व्हेजिटेबल ऑइलचं आहे. काही ठिकाणी मिळत असेल. पण आमचा प्रयत्न होता की, आणि आजही माझा प्रयत्न आहे केंद्र भारत सरकारकडे, की तुम्ही ह्या व्हेजिटेबल ऑइलच्या पनीरचं उत्पादन बंद करा, फक्त दुधावर आधारित पनीर चालू करा. म्हणजे आपलं नुसतं दुधावर आधारित जरी पनीर झालं तरी 40 लाख लिटर दूध आपलं त्या पनीरला जाईल. हे वेगवेगळं आम्हाला हे तुम्ही काळानुरूप तुम्हाला थांबवता येत नाही. आपण आता गोसेवा काढलं, पहिल्यांदा गाईला राजमाता गोमातेचा दर्जा दिला, गोमाता म्हणून तिला संबोधतोय आपण. देशी गायांचा वाण वाढला पाहिजे, गिर गाया वाढल्या पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करतायत. आपण आता प्रति गाईला, मी त्यावेळी मंत्री असताना शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रति गाई 50 रुपये प्रति रोज आपण त्या गाईच्या खर्चासाठी शेतकऱ्याला द्यायचा निर्णय केला आपण, की त्यांनी गिर गाय सांभाळावी. त्यामुळं हे देण्याची भूमिका काय सरकारची होती, की देशी गाय वाढल्या पाहिजे, आधी काही त्या सुधारणा झाली पाहिजे. आणि मी जो सॉर्टेड सिमेंटचा उल्लेख केला, उद्या या सॉर्टेड सिमेंटच्या मुळात फक्त कारवडीच होणार आहेत आणि 1.5 वर्षामध्ये कारवड लागायला येणार आहेत. दूध किती होणार आहे? आता गोरे नाहीच ना, फक्त कारवडीच आहे. म्हणजे या दुधाच्या उत्पादनाची आता विक्री व्यवस्था काय करावी लागणार आहे याचा आतापासून विचार करावा लागेल मित्र.